हे काका पूर्ण घामाने भिजलेले, तरी सुद्धा मला आग्रह करत होते की मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो. मी म्हटलं नको, पण एवढं आग्रह केलं म्हणून मी त्यांच्या रिक्षात जाऊन बसले. पुढच्या 5-7 मिनिटात त्यांनी मला जवळच्या चौकात सोडलं. मी सहज त्यांना विचारलं, काय नाव तुमचं, किती वर्षांपासून रिक्षा चालवताय? ते म्हणाले, माझं नाव अशोक, गेल्या 40 वर्षांपासून मी रिक्षा चालवतोय. आधी या रिक्षातनं मला पैसे मिळायचे, पण आता दिवसातनं 100 किंवा 150 रुपयेच मिळू शकतात. मला पैसे मिळायचे त्यामुळे मी मुलींचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांचं लग्न लावून दिलं. पण आत्ता तेवढे पैसे मिळत नाही. मी घरातनं निघालो ना की माझी बायको लोकांच्या घरी धुण्या भांड्यांच्या कामाला जाते. मला ते आवडत नाही म्हणून लपून कामं करते. काका सांगत होते की त्यांच्याकडे शेड ठीक करायला सुद्धा पैसे नाही आहेत. मागितलेल्या पैशांपैकी मी काकांना जरा जास्तच पैसे दिले. काकांनी त्यासाठी धन्यवाद म्हटलं आणि म्हणाले की नेक्स्ट टाइम तुला कोणी माझ्यासारखं दिसलं ना की त्याला फक्त म्हण की तिथवर सोड. आमच्यासाठी हेच खूप आहे. खरं सांगू का, त्या दिवशी मी कारने तर गेले, पण मन मात्र रिक्षातनं आलं.